तर आज कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा रथोत्सव सोहळा आहे। नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत। माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो। नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा तसेच माधवा रोड मिरजकर तिकटी या परिसरामध्ये काढण्यात आलेल्या भव्य अशा रांगोळ्या, बिनखांबी गणेश मंदिरपाशी काढलेली एक मोठी भव्य अशी रांगोळी, तसेच ताशे पथक आणि पारंपरिक बँडच्या गजरामध्ये निघालेला हा रथोत्सव सोहळा तुम्हाला हा संपूर्ण सोहळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळीत मोती हसरी तारा फुले। ही ओळ ऐकली की का कोणास ठाऊक माझ्या डोळ्यासमोर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या रथोत्सवा दिवशीची संध्याकाळ उभा राहते। जगदंबेचा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक समारंभ नसतो, तर तो कोल्हापूरच्या सगळ्या संस्कृतीची एक झलकच असतो। संध्याकाळी 4 वाजले की हळूहळू माधवा रस्ता, गुजरी, भाऊसिंगजी रस्ता, भवानी मंडप, मलक हायस्कूल, मिरजकर तिकटी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, नूतन मराठी विद्यालय ते बिनखांबी गणपती मंदिर, माधवा रस्ता हा सगळा मार्ग लोक स्वयंस्फूर्तीने बंद करतात आणि आपापल्या परीने सडा घालून पाणी मारून स्वच्छ करून घेतात आणि हा सगळा मार्ग क्षणात अनेक रंगावलीकरांच्या कॅनव्हासचं रूप घेतो। जसा जसा अंधार पडू लागतो तसा विद्युत रोषणाईने सगळा परिसर उजळून निघतो। आत्ता सध्या आपण करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर दरवाजापाशी आहे आणि इथे आता आपण आतमध्ये जाऊन श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन माधवार या ठिकाणी जाणार आहे, कारण त्या ठिकाणी रथ उत्सवाची सुरुवात होते। सुंदर सजवलेला आणि एरवी रामाच्या पाराजवळ असलेला रथ आणून माधवारावर उभा केला जातो। एकीकडे रथाची सजावट सुरू होते तर दुसरीकडे रथोत्सवाचा मार्ग रांगोळ्यांनी सजवलेला असतो। ते बघायला भाविकांची दाटी होते। 8च्या सुमाराला चोपदारांची ललकारी होऊन सनई ताशांच्या निनादात श्रीपूजक अंबाबाईला रथावर घेऊन येतात। तिच्या पाठोपाठ हवालदार खांडेकर जाप्त्यावरचे पारंपरिक दागिने घेऊन हजर होतात। मग सुरू होतो त्रिभुवन सुंदरीचा शृंगार। दृष्ट लागण्यासारखं रूप पुजारी आपल्या हाताने साकारतात। तेव्हा 9 वाजत आलेले असतात। भक्तांच्या घरच्या आरत्या यायला सुरुवात होते। पुजारी आरती ओवाळून प्रसाद देतात। आता रथाचे जू धरून भाविक विशेषतः युवा वर्ग उभा असतो। इतक्यात 9:30ला तोफेची सलामी होते आणि नवकोट नारायणी श्री महालक्ष्मी अशी चोपदारांची ललकारी घुमते आणि रथ चालू लागतो। गुजरी कॉर्नर या मंडळाच्या वतीने दरवर्षी माधवा रोडवर भव्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते। तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाई तसेच आतषबाजी देखील खूप सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेली आहे। हळूहळू रथ पुढे सरकतो तशी आतषबाजी रोषणाई आसमंत उजळून टाकत असते। वाद्यांचा निनाद, स्तोत्रांचे स्वर, धुपाचा दरवळ वातावरण भारून टाकतो। गुजरी कॉर्नरच्या चौकातून रथ अलगद गुजरीत वळवला जातो। संपन्न नगरीतून वैभवाची देवता आशीर्वादाची खैरात करत निघते। या रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे थांबून भाविकांची आरती स्वीकारली जाते।
या रथोत्सव सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येतो। आता रथ हा भाऊसिंगजी रोडला येतो। आता जगदंबेचं एक नवं रूप समोर येतं। एका सार्वभौम राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींच्या राजधानीची शौर्यशाली वैभवशाली नगरदेवता रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपात येतो। महाराज छत्रपतींचा चौबदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो। पाठोपाठ हुजूर स्वारीचं आगमन होतं। महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात, आरती होते आणि पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो। रथ ज्या मार्गावरून जाईल त्या मार्गावर खूप सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या असतात। तसेच प्रत्येक मंडळांच्या वतीने देखील रथमार्गांवर महालक्ष्मीच्या मूर्त्यांचं जे काही डेकोरेशन आहे ते केलं जातं। तसेच रांगोळ्या खूप रंगीबेरंगी आणि मोठ्या प्रमाणात काढल्या जातात। कोल्हापुरातील प्रसिद्ध ढोल ताशा पथकांच्या वतीने करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या रथाला मानवंदना दिली जाते। बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीने देखील खूप सुंदर अशा प्रकारे रथ चौकामध्ये आल्यावर स्वागत केलं जातं। मिरज कर्तिकटीपासून रथ हा नूतन मराठी शाळेसमोर येतो व पाटकांच्या घरासमोर रथ येताच चोपदार रोशन नाईक रथावरून उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात। इथं रंकभैरव कोल्हापूरचा कोतवाल जणू अंबाबाईच्या निरोपाचीच वाट बघत सदरीवर बसलेला असतो। महालक्ष्मीच्या चोपदारांनी ललकारी देतात रंकोबा आपल्या देवळात जातो। श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी पुन्हा दर्शन करून हा लवाजमा बिनखांबी गणपतीकडे जातो। तिथेही अशीच पंचोपचार पूजा ललकारी होऊन चोपदार रथावर येतात। बिनखांबी गणेश मंदिर चौकामध्ये खूपच सुंदर व फुलांची मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। दरवर्षी या ठिकाणी भव्य अशी रांगोळी काढण्यात येते। आता रथ महाद्वारावर आणला जातो। तसेच आता तुम्ही बघू शकताय बिनखांबी गणेश मंदिर चौकामध्ये शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतषबाजी तसेच पेपर ब्लास्ट असं सर्व काही डेकोरेशन दरवर्षी मोठ्या प्रमाणात केलं जातं। तसेच आपल्या हिंदू संस्कृतीची जी परंपरा आहे ती जपणारी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। अगदी या रथोत्सव सोहळ्यामध्ये मध्यरात्र झाली तरी पण भाविकांचा उत्साह तोच असतो। वांगी बोळाचा कोपरा ओलांडताच रथाला वेग होतो आणि
त्याच गतीत रथाचे जू महाद्वारासमोर ठेवले जातात. कदम घराण्यातील स्त्रिया पारंपरिक मानाप्रमाणे दृष्ट काढतात. एव्हाना स्त्रीपूजक पालखी घेऊन येतात. रथावरून उतरलेली महालक्ष्मी अंबाबाई पालखीत बसते. तसेच दर शुक्रवारी महालक्ष्मी पालखी सोहळ्याला जशी मंदिराभोवती प्रदक्षिणा मारली जाते त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रदक्षिणा मारली जाते. एवढ्या रात्री दीपमाळा उजळलेल्या असतात. परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून 7 टप्प्यांवर गायन सेवा घेऊन अंबाबाई सदरेवर येते. भक्तांना आशीर्वाद देते. तोफेची सलामी होताच मंदिरात जायला निघते. पालखी बालदत्ताजवळ क्षणभर थांबते. नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि आई गाभाऱ्यात जाते. कापुरात शंखतीर्थ होऊन सोहळा संपतो. तो मनामध्ये त्या रथोत्सवाच्या स्मृती ठेवूनच. हा व्हिडिओ जर का तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या म्हणजेच हनुमान जयंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.